आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। नाव सांगा। माझे नाव दत्तात्रय भानदास खटके उर्फ बंडू नाना। आवाज मोठा। माझे नाव दत्तात्रय भानदास खटके उर्फ बंडू नाना। 48 जेवळा जिल्हा परिषद गटातून मी आज उमेदवारी जाहीर दाखल केली आहे। कोणत्या पक्षाकडून काय? अपक्ष कुठल्या गणातनं? 48 जेवळा जिल्हा परिषद। बरं, पहिल्यांदा निवडणूक लढवता का कसं? 2019 मध्ये मी माढा लोकसभा निवडणूक लढवलेली आहे अपक्षमध्ये। बरं, आता जवळा गटामध्ये काय विजन असणार तुमचं? आता लोकांना काय समोर जाणार मते मागायची? जो शेतकरी मजूर जो आजकालच्या परिस्थितीत भरडतोय आणि राजकीय पक्ष कुठल्याही आपल्या प्रश्नाला तडा दे म्हणजे आपल्या प्रश्नाची कुठेच जागृत होत नाही किंवा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही। शेतकऱ्याच्या न्यायासाठी हक्कासाठी मी लढतोय आणि गोरगरिबांचा उमेदवार या हिशोबातून मी हे लढाई लढतोय। कसं आहे, आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या उचलण्याचं काम केलं। आता जरा कळू द्या कार्यकर्ता काय असतो ते, पक्षाला कळू द्या, मोठ्या नेत्यांना। कुठल्या पक्षात काम केलं? कुठल्या पक्षाचं नाही असं नाही, सांगोला तालुक्यातील सर्व पक्षांचं काम आम्ही केलेलं आहे। जवळजवळ 50 वर्षे मी सर्व पक्षांच्या शेतकऱ्यांच्या उचलण्याचं काम केले। आम्हाला न्यायच नाही म्हणल्यावर आम्ही करणार काय? जर गोरगरीब जनतेला न्याय नाही, त्यांच्या प्रश्नाला न्याय नाही तर आम्ही करणार काय? आम्ही आमचा अपक्ष आहेच। अपक्ष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करतो। ज्या पक्षाला मला उमेदवार देत असेल त्यांनी द्यावी हे मी। कुठल्या पक्षावर नाराज आहे? मी कुठल्याच पक्षावर नाराज पण नाही, पण कुठल्याच पक्षाचं मला उमेदवारी मागितल्यानंतर काय उत्तर देते ते? किती खर्च करू शकते? पहिला प्रश्न किती खर्च करू शकते? बरं, दुसरा प्रश्न काहीच नाही। कुठल्या पक्षाशी बोलले सर? कुठल्या पक्षाशी मी काय केलं, आधी अंदाजपत्र घेतलं सर्व पक्षांचं। ज्या त्या पक्षाचं उत्तर एकच आहे, तुम्ही स्वबळावर लढताय, तुमचे खर्च करायला किती ऐकत आहे। त्यापेक्षा पक्षाच्या नादाला न लागता आपला एकच पक्ष, एकच झेंडा, एकच अजेंडा, अपक्ष लढणार ना? मी पूर्णपणे माझ्या सर्व ताकदीनुसार गोरगरिबांच्या जनतेच्या विश्वासावर, धनगर समाजाच्या विश्वासावर मी ही लढाई लढतोय। मी एक धनगर समाज सेवा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, यशवंत सेनेचा जिल्हा अध्यक्ष, तसेच माढा लोकसभा पूर्णपणे पिंजून काढली स्वतःच्या हिमतीवर। माझं काम महादेवजी जानकर साहेब, गोपीचंदजी पडळकर साहेब, स्वर्गीय आबासाहेबांच्या बरोबर मी काम केलेलं कार्यकर्ता। शहाजी बापूंना निवडून देण्यासाठी पण आमचा खारीचा वाटा आहे मेडसिंगी गावाचा, आणि मेडसिंगी गावचा मी भूमिपुत्र आहे। मेडसिंगी गावाला मला एकच सांगायचं आहे, फक्त आपल्या गावाची शानबान राखायची असेल तर मला पाठिंबा द्या, मला निवडून द्या। धन्यवाद।